नमस्कार. आज तुम्हाला मी बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे दाखवणार आहे. हे आधी सुरुवातीला ह्या बटाट्याचा आपण साल काढून घेऊया. नंतर मग स्लाइस पाडूया. मी या सर्व बटाट्यांची साल काढून घेते. हे बघा, आता ह्याची साल काढलेली आहे. आपण ह्याच्याने त्याच्या स्लाइस पाडूया. आणि ह्या पाण्यातच हे करायचं, स्लाइस पाडायच्या. हे बघा स्लाइस, ह्या सगळ्या स्लाइस पाण्यामध्ये घालायच्या, नाही तर लालसर पडतात. आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घेते. स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि मीठ घालून जरा उकळी येईपर्यंत जरासं त्याला पाण्यात घालून उकळी आणायची. हे बघा, आता स्वच्छ पाण्याने धुतले, 2-3 स्वच्छ पाण्याने धुतले. आता ह्याच्यात मीठ घालायचं. पेटून आता याच्यावर ह्या बटाट्या स्लाइस ठेवायचा आणि मी काही ते सगळं विरघळून द्यायचं. सगळं थोड्या वेळ थांबायचं आणि एक उकळी आली की थोड्या वेळ हे करू दिल्याने की स्लाइस अशा तुटायला लागल्या की आपण त्यांना तापवायचं, थांबून द्यायचं. एवढा उकळी आले, त्यातला एक काढायचा, चेक करायचा त्याच्यामध्ये घालून. जरासा तुटतोय म्हणजे बरोबर आहे. गॅस बंद करून टाकायचा. गॅस बंद केल्यावर हे पण काढून घ्यायचं याच्यात. आता हे या ताटलीत काढून घेतलं ना, उकळी आल्यानंतर बघितलं आपण. परत एकदा दाखवते बघा. हे असं तुटलं पाहिजे, कळालं? मग समजायचं झालेलं आहे व्यवस्थित. मग असे काढून घ्यायचं, पटकन काढून घ्यायचं, नाही तर शिजण्याची प्रोसिजर चालू असते. तुम्हाला जसं पटपट जमेल तसं. याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं आपल्याला. कुठलाही बटाटा चालतोय, ते वेफरचा आपल्याकडे असतोय. पण सगळ्या बटाट्याचं आपल्याला ह्या प्रकारे करता येते. मी 2च बटाट्याचं करते. हे बघा, 2 बटाट्याचे स्लाइस पाडलेले होते आणि नंतर हे आपण जरासं उकडल्यानंतर आपण चेक पण केलं की असे जर त्याचे तुकडे होत असतील तर आपल्याला वेफरसाठी योग्य आहे. म्हणजे पूर्णही शिजलेलं नाही आहे, जरा अर्धा कच्चा शिजलेला, म्हणजे थोडंसं आपल्याला जेवढं आवश्यक आहे ते. आता ह्याच्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. मग ह्याच्या खाली मी एक रुमाल टाकलाय आणि दुसरा रुमाल त्याच्यावर मी असं हे करते आणि ह्याच्यातलं पाणी काढून टाकते. तेल तापेपर्यंत ह्याच्यातलं पाणी पूर्ण निघून जाते.
आणि आपल्याला खाली सुती कपडा आणि वरतीही सुती रुमाल आणि वरतीही सुती रुमाल असल्यामुळे पाणी पूर्ण निघून जाणार. आता आपण तेल तापत ठेवूया. हे आता बाजूला ठेवते, असंच राहू दे. मग आपण तेल तापूया. आता हे असंच पाणी मुरू देत. गॅस सुरू केला आपण. आता जरा तेल तापू देत. हे बघा, आता ह्याच्यातले मी थोडे काढून घेते. तर चेक करण्यासाठी हे काढलेलं होतं. काढले आणि उरलेले बाकी परत झाकून ठेवायचे, म्हणजे याच्यातलं पाणी मुरू दे चांगलं. हे मी वेपर्स टाकते. त्याच्यातलं पाणी असल्यामुळे ते चरचर चरचर असा आवाज येतोय. आता ह्या बटाट्याच्या स्लाइस कुरकुरीत होईपर्यंत असं ढवळून ह्याच्यात तेलामध्ये हलवत वर खाली करत कुरकुरीत होईपर्यंत त्यांना असं छानपैकी तळायचं. आवाज कळतो आपल्याला. हे बघा, ते आता तर कुरकुरीत होत आले. ते बघा, आवाज कळतोय. हे बघा, आता आपण उरलेले टाकूया. टाकली आहे. आता ह्याच्यात जरा पाणी कमी होऊ दे. हे पाण्याचं पाणी असल्यामुळे बुडबुडे जरा कमी होऊ दे. मग त्याला आपण ढवळत राहायचं, म्हणजे दोन्ही बाजूने शिजलं जातंय. थोडंसं पाण्याचा अंश कमी होऊ दे ह्याच्यातलं. आता इथे बघा, टाकलं तर कसा फेस होता. आता बघा, ह्याच्यात फेस दिसते का नाही ना, म्हणजे समजायचं ह्याच्यातला पाण्याचा अंश कमी झाला आहे. आणि हे बघा, तिथे आवाज येतो ना, ऐकायला येते. आवाज येतो इथे असं पलटताना. बघा, आवाज येतो ना, म्हणजे हे काय होत आहेत, कुरकुरीत होत आहेत. मी स्लाइस जर असे जाड्या काढले, तुम्ही जसं स्लाइस जर पातळ काढले तर तुमचे लवकर येणार. आता हे शेवटचं आहे, 2 बटाट्यामधले. हे बघा, दिसते ना फेस, बघा बुडबुडे दिसतात.
हे ना जरासं असं पसरून घ्यायचं आणि ते जरा शिजू दे. जरासं आपले आपण वरती येतात शिजली झाल्यावरती. बघा ते सगळं ते हे झाले, वेफर्स तयार झाले. पाण्याचा अंश पूर्णतः कमी झालाय. बघा तेलामध्ये बुडबुडीचा आवाज पण येत नाही. हे बघा आपण 2 बटाट्याचे स्लाइस काढलेले आहे. त्या 2 बटाट्यापासून एवढे मस्तपैकी वेफर्स तयार झाले. वेफरच्या स्लाइस करायच्या, मस्तपैकी पाण्याने धुवायचं आणि पाणी घेऊन त्यात थोडं मीठ घालून उकळी काढायची आणि ती बटाटा फक्त बघायचा असं स्लाइस जरासा ओढू. जर तो तुटला असा कापला गेला तर ते वेफरसाठी योग्य आहे. आणि त्यानंतर त्याच्यातलं पाणी असं निथळावं म्हणून सुती कापडावर टाकून पाणी निथळून घ्यायचं. एक पुसून घ्यायचं बटाट्यांना आणि मग तळायचे. झालं, बटाट्यापासून वेफर्स तयार. आता त्यातला एक बटाटा खाऊन तुम्हाला दाखवतो. पण हा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपले कमेंटही करा. गेल्या ह्याच्या वेळी डोश्याच्या वेळी कमेंट आल्या होत्या, खूप छान वाटलं. अशा प्रकारे कमेंटही करा म्हणजे आम्हाला प्रोत्साहन मिळतं की आणि काही काही पदार्थ आम्हाला तुम्हाला दाखवा असं वाटतात. तुमच्या चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया ऐकून बरं वाटतं. आता ह्याच्यामध्ये हे वेफर्स कसे झाले ते आपण बघूया. हे बघा वेफर घेते. ऐकलं त्याचा आवाज? मार्केटमध्ये मिळतात तसेच वेफर आहे. हे बघा फक्त 2 बटाट्यापासून तयार केलेले वेफर्स. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि आदित्य पाटील 1510 या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती.